सीतेला घेऊन काशीला गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा विठ्ठलपंतांना सांगितलं की तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये या, आणि त्यांनी देखील ऐकलं. ते पुन्हा संसारामध्ये आले, परंतु समाजाने त्यांना वाळीत टाकलं. आणि मग काय, आशीर्वाद भेटला होता म्हणून 3-3 वर्षाच्या अंतराने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असे 4 अपत्य त्यांना झाले. आता बघा बरं, नाव पण काय भारी येतो त्यांचे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आता जेव्हा आपण या संसारातून निवृत्त होत, या संसारामधून नाहीसे होत, निवृत्त होत म्हणजे निवृत्तीनाथ. आणि जर या संसारातून आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर काय लागतं आपल्या जवळ? ज्ञान, आणि म्हणजेच ज्ञानदेव. आणि ज्ञान स्वीकारायचा मार्ग खूप सोपा आहे, ज्ञान खूप सोपं योग घेतलं तर, म्हणून सोपान देव. आणि हे सर्व जर आपण आचरणामध्ये आणलं तर आपल्याला प्राप्त होते मुक्ती, म्हणून मुक्ताबाई. म्हणजे काय, नाव पण भारी येतो या भावंडांचे. मग काय, आता त्यांचं मौजेबंधन करण्यासाठी त्यांना शुद्धीपत्रक लागत होतं, परंतु समाजाने ते द्यायला नकार केला आणि सांगितलं विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला की तुम्ही जिवंत समाधी घ्या, मगच तुमच्या मुलांना आम्ही शुद्धीपत्र देऊ. मग काय, त्यांनी जिवंत समाधी घेतली, परंतु नंतरही या लोकांनी दिलं का शुद्धीपत्र? नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही पैठणला जा आणि तिथून शुद्धीपत्र आणा. ते त्या ठिकाणी गेले, तेथील काही व्यक्तींनी ओळखले की अरे हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत, परंतु काहींना कळत नसतं. त्या ठिकाणी देखील म्हणाले की तुम्हाला शुद्धीपत्र भेटणार नाही. आणि असंच त्यांनी पाहिलं की अरे रस्त्यावरून एक रेडा जातो आणि त्या रेड्याच्या मालकाला